अहो मंदोदरीला स्वप्न पडलं सांगे रावणाला उठून विधवा बायाने ओटी भरले हुशाला माझ्या बसून अहो पंचवटीतून सीता आणली रावण गेलाय फसून 18 पदना वानर शेणा दात खाते ती खसून अहो 1 लक्ष पुत्र 1.25 लक्ष नातू काही कामाचे असून पाणी पाजाया नाही उरले आधीच गेले मरून अहो भाऊ तुमचा विभीषण राजा खाईला बसून मुर्शिदाची मूर्ती पाताच मनात गेली खसून अहो गुरु शिंगड्याचा आशीर्वाद माझ्यावर ठसून थाप मारा लिंबाच्या ढोलावर नाचून शाहीरला बघा सांगितलं आमचं ऐकून म्हणताय जुना आहे का जुना असू दे जुनं सोना बरोबर आहे जर तुमचं ऐकून म्हणलं असतं तर आम्ही पण शिक्कीमुलीच्या पोटी नंदीचा जन्म केला असता होय पोटी पोटी तसं नाही येड्यानं नंदीचा जन्म शिक्कीमुलीच्या जेतीतून झाला जटतो ते आधी आम्ही सांगून मी आम्ही जटत गेला माहिती नसेल तर शास्त्र वाचा जुना आहे हो हा जुना आहे बरोबर का शिक्कीमुलीचा जन्म हा नंदीचा जन्म शिक्कीमुलीच्या जटीतून झालेला आहे होय आणि नसेल तुम्हाला समजत तर पुरावा निश्चित दाखवतो अहो दाद्यावरची माणसं लय हुशार आहे ती सगळं सांगते ती अर्ध्या ठक्षे शिंद्याने भेरीगोरी गाणं म्हणलं या शिक्कीमुलीच्या जटी जन्माला महादेवाचा नंदी गाड्यावरली बंदी उठवा गाड्यावरली बंदी तेवढं ऐका नाही आम्ही म्हणतोय तुम्ही ऐकून म्हणताय जसे भिकाया हलकी नगरीवर या देव भेटेला नाही विचार केला म्हणाला जसा भिका गारोड्याचा खेळ म्हणला लोक सारी जमा गोळा झाली माझ्या भिका मुख शिराने विचार केला म्हणाले कसा पदका गोळा पडून गेला गावचा गाव घोडा झाले शाळेत तिकडल्या बाजूला हो काय म्हणलं काय हो तुम्ही गाणं गायलं शान रे शान तुमचं कळाल शान तुम्ही गाणं गायले छान रे छान तुमचं कळाल शान बना
किती अक्षरी शब्द आहे? 2. गुरु म्हणजे काय? ज्याने केले त्याला माहित आहे. गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे काय आणि रो म्हणजे काय? कवच म्हणायचं मी गुरु केला, मी ऋषींवर मामा गुरु केला. सगळ्या मुंबईतला आपण सांगितलं करायचं. सांग तिथं गुरु म्हणजे काय? ज्याला कळलं त्याला कळलं या. हा गुरु म्हणजे काय आणि रो म्हणजे काय? श्री महारामाला देखील गुरु केला, बाळूमामा देखील गुरु केला, आपण सगळ्यांनी गुरु केला. म्हणून सांगितलं मानवाच्या ध्यायला गुरुचा आधार असावा. आणि ज्याला आधार नाही ते दाण्या जात्यावर भरलेलं फरक होतं या. आणि जो आईचा आधार ज्या दाण्याला राहतोय तो अखंड दाना राहतोय या जात्यावर. बघा तिथं लक्ष देवा हाय असा मोकळा राहतोय. आणि गुरु कसा असावा? कसा हो? आणि आम्हाला म्हणायला आमचं म्हणून आमचं ऐकून म्हणताय. अरे बाबा आमचं ऐकून म्हणायला तुम्हीच आमचं लिहून घेतलंय, माझ्या गुरुचं लिहून घेतलंय, माझ्याकडनं लिहून घेतलंय, स्वतः लिहून दिले या. पीएमजे पीएमजे काय कोल्हापूर मध्ये गावात बर. आणि म्हणायचं आमचं ऐकून म्हणतात. तुमचं ऐकून काय म्हणतो? तुमचं ऐकून म्हणत असं आम्ही सगळ्या गावात जोरात फिरत असतो. अगं तो वयानं बारका आहे, वय जास्त आहे. जसे मृका हलकी रगी बाबा सर्व लोक मृका जशी मृका गारुड्याचा खेळ लागली ती बघायला. अमुक शिजाने विचार केला म्हणाला, विचार केला शाळेच्या वेळेला. सारखी अशी दोन सेवक होती, त्या सेवकांना पाठवून दिला. सांगितलं काय माणसं काय येत नाही, जाऊन बघूया बाबा भांडण काय झालं बघायला पाहिजे आपल्याला. संजू सारखी सेवक येतो गेली बघा ते विठोबाचा गारुड्याचा खेळ लागली होती. बघा खेळ करायला आणि संजू सारखे सेवक जाऊन बघत उभा राहिला. त्यांना मी बघून बरं वाटलं. तुझ्यासारख्याला सांगितलं बाबा तू तर जाऊन बघा म्हणल्यावर तू काय केलं? माझ्या अगोदर येऊन बघत उभा राहिलं, मग निद्रावशी बघत उभा राहतो की काय झालं. विचार केला म्हणाला बाबा रे सर्व लोक निघून गेलेले काय हा प्रकार जाऊन बघितला पाहिजे माझ्या अमुक शिदाने. जसा प्रकार विचार मनात घेण्याचा केला अमुक शिक्षाच्या वेळेला झालेला रे गोर